आपण बघितलं की जेव्हा कुठल्याही देशांमध्ये युद्ध होतं तेव्हा सोनं आणि चांदी हे वर जातात आणि वरवरच जात राहतात. पण यावेळेस मात्र सोनं आणि चांदी हे वर न जाता जास्ती पडले, खाली म्हणजे पडले नाहीत पण खाली आले, वर गेलेले खाली आले. तर याची कारणं शोधायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याची जवळजवळ 17 वेगवेगळी कारणं मला सापडलेली आहेत आणि ती मी तुम्हाला खाली देत आहे. मी उदय कुर्तकोटी, हर्णाई तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. आज तारीख आहे 8 मार्च 2026, रविवार आहे. ही कारणं मी 2 दिवसापूर्वी गोळा केलेली होती, पण व्हिडिओ बनवेस तोपर्यंत 2 दिवसाचा वेळ गेलेला आहे. तर याचं पहिलं कारण जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रॉफिट बुकिंग. म्हणजे ज्यांनी वरच्या भावामध्ये रॅदर चांदी घेतलेली होती, त्यांनी वरच्या तो भाव जवळपास आल्यानंतर लॉस होण्यापेक्षा आत्ताच विकलेली बरी म्हणून त्यांनी ती विकायला काढली. तर हे ट्रेडर्स सगळे ट्रॅप झालेले होते आणि त्यांनी विकलं. त्याच्यानंतर ज्यांनी थोडंफार खालच्या भावात केलेली होती, त्यांनी वरचा भाव आलाय तर चला विकून टाकू, आपला प्रॉफिट बुक करू म्हणून ही चांदी विकत घेतलेली विकून टाकली. याच्यामुळे चांदी घसरली. सोनं सुद्धा वर गेलेलं होतं, सेफ हेवन म्हणून वर गेलेलं होतं. पण चांदी मात्र औद्योगिक मागणीवर अवलंबून असल्याकारणाने ही वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झालेली आहे. नंतर डॉलर इंडेक्समध्ये वाढ. डॉलर इंडेक्स निर्देशांक वाढल्याने चांदी खरेदीदारांसाठी महाग होते, मागणी कमी होते. डॉलर इंडेक्स वाढल्याने धातूंच्या किमतीवर थेट दबाव येते, त्याच्यामुळे चांदी घसरलेली आहे. तिसरं कारण आहे डॉलर मजबूत होणे. तर सुरक्षित चलन म्हणून डॉलरची मागणी वाढली आणि US ट्रेजरी यील्ड वरती गेलं, त्याच्यामुळे चांदीचे व्याजदर वाढले आणि गुंतवणूकदार त्याच्यामुळे चांदीकडे त्यांचं आकर्षण कमी झालं. डॉलर मजबूत होणे म्हणजे गुंतवणूकदार सुरक्षित चलनाकडे पळतात, त्यामुळे चांदीसारख्या उत्पादन आधारित म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड असलेल्या ॲसेटला मागणी कमी होते आणि किंमत खाली येते. नंतर तेलाच्या किमतीत वाढ. तेल महागलं की महागाई आणि व्याजदर वाढीची भीती चालू होते. औद्योगिक खरेदी विक्री मंदावते आणि चांदीचा 50% वापर हा उद्योगात होत असल्याकारणाने औद्योगिक मागणीच्या कमी वाढीण्याच्या भीतीने चांदीची किंमत ही कमी आलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू. पोलंडची सोने विक्री. NBPचे गव्हर्नर ॲडम ग्लापिन्स्की यांनी गोल्ड फॉर डिफेन्स योजना मांडली. तर याचा अर्थ पोलंडच्या मध्यवर्ती बँकेने संरक्षण खर्चासाठी सोन्याचा वापर करण्याची प्रत्यक्ष कल्पना पुढं ही मांडलेली आहे. तर याचा फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही. तर खूप मोठी विक्री होईल असंही नाही. पण ह्या गोष्टीमुळे, या चर्चेमुळे बाजारात भीती निर्माण झाली आणि सोनं पडलं, चांदी त्याच्यामुळे पडणं ऑब्वियस आहे. इतर सेंट्रल बँका, बहुतेक बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत आणि विक्रीचा अजिबात ट्रेंड नाही आहे, कारण सोनं संकटातही रिस्क फ्री मानलं जातं. बहुतेक म्हणजे सेंट्रल बँका सोन्याचा साठा वाढवतच आहेत, कारण ते डॉलर विरुद्ध सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत. जसं रशियाचे $400 बिलियन हे अडकून बसलेले आहेत, म्हणजे ते जप्तच झालेले आहेत थोडक्यात. तर त्याचा वापरसुद्धा रशियाच्या विरुद्धच केला जातो आहे. तर स्वतःचाच पैसा असून सुद्धा तो आपल्याच विरुद्ध वापरला जात असेल तर असले पैसे नकोच म्हणून सेंट्रल बँकेनी संबंध म्हणजे डॉलर्स विकून सोनं घेणं यालाच प्रेफरन्स ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ते सोन्याची विक्री तर नक्कीच करणार नाहीत. त्यामुळे चांदीचा लाँग टर्म ट्रेंड ह्याच्यामध्ये काय आपल्याला आढळतं, तर
5 वर्ष झालेली आहेत. पुरवठ्यामध्ये कायम डिमांड सप्लाय गॅपमध्ये तूट आहे. म्हणजे सप्लाय कमी आहे. औद्योगिक मागणीची वाढ झालेली आहे. 26साठी बहुतेकांचा अंदाज 2026साठी $90 ते $130 आहे. काही जण मात्र $100 ते $200चा टप्पा बघतायत. त्याच्यामुळे चांदीचा दीर्घकालीन कल वरचाच आहे. कारण औद्योगिक वाढती मागणी ही कायमच राहणार आहे आणि पुरवठा मात्र त्या मानाने कमी राहणार आहे. त्याच्यानंतर वाढ कधी सुरू होईल तर जोखीम कमी झाल्याची भावना जेव्हा निर्माण होईल किंवा फेडनी व्याजदरात कपात केली तर चांदी कॅचअप करेल आणि त्याच्यानंतर चांदीच्या मागणीत वाढ चालू होईल. तर तांत्रिकदृष्ट्या $72ला सपोर्ट आहे. हा प्रति अंश कॉमेक्सचा भाव आहे $72. जेव्हा डॉलरचा दबाव कमी होईल आणि व्याजदर स्थिर होतील तेव्हा चांदी पुन्हा वाढण्यास सुरुवात करेल. औद्योगिक मागणीत वाढ झाली की चांदीची दिशा अधिक स्पष्ट होईल. चांदी $100 क्रॉस करेल का? अंदाजानुसार 2026मध्येच चांदी $100 ओलांडू शकते, पण हे औद्योगिक मागणी आणि गुंतवणुकीच्या ओघावरती नक्कीच अवलंबून आहे. सामान्य गुंतवणूकदार यांनी काय करावं? अल्पकालीन अस्थिरता अपेक्षित आहे. पोर्टफोलिओमध्ये 15-20% धातू म्हणजे सोन्या चांदीचा वापर करायला पाहिजे. टप्प्याटप्प्याने $72-75 कॉमिक्समध्ये जेव्हा चांदी येईल तेव्हा फिजिकल आपल्या बाजारात जो काही रेट असेल त्या रेटला घेणे. घाबरून आत्ता विक्री करू नये. दीर्घकालीन दृष्टीने टप्प्याटप्प्याने खरेदी करावी. चांदी अस्थिर आहे म्हणून पोर्टफोलिओचा 10 ते 15% भागच त्याच्यामध्ये ठेवावा. US इस्रायल जिंकलं तर युद्ध संपलं तर जोखीम कमी होईल, डॉलर स्थिर राहील आणि चांदीची घसरण थांबून पुन्हा औद्योगिक मागणीमुळे वाढ चालू होईल. युद्ध चालू राहिलं, दीर्घकालीन संघर्ष राहिला तर डॉलर आणि यील्ड म्हणजे बॉन्ड्सचं यील्ड हे वरच राहतील. औद्योगिक मंदीची भीती राहील, औद्योगिक मागणी कमी होईल, चांदीवर दबाव राहील आणि सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून वर राहील, पण चांदी मात्र अपेक्षेप्रमाणे वर जाणार नाही. 13वं आहे युद्ध लवकर संपलं तर औद्योगिक खरेदी विक्रीत वाढ होऊन चांदीचं वेगवान पुनरागमन होईल. जोखीम कमी होईल, बाजार स्थिर होईल, चांदीची मागणी पुन्हा वाढेल. नंतर इराणने जर अणुबॉम्ब वापरला तर सुरुवातीला सगळीकडे विक्री होईल, नंतर सोनं प्रचंड वाढेल, त्याच्यामुळे चांदी पण वाढेल, पण नंतर औद्योगिक मंदीमुळे चांदी मागे राहील. पण ही अत्यंत गंभीर परिस्थिती असेल. सुरुवातीला सर्व बाजारात घबराट होईल. इराणचे इतर हल्ले, होर्मुझसारखे तेलमार्ग धोक्यात आल्यास महागाई वाढेल, स्टॅग्फ्लॅशनची भीती होईल, त्याचा परिणाम म्हणून चांदी औद्योगिकतेमुळे अस्थिर होईल, सोनं सेफ हेवन म्हणून वर जाईल. जर इराणने आखाती देश किंवा तेलमार्गावर हल्ला केला तर तेलाचे दर वाढून महागाई वाढेल. यामुळे सोन्याला आधार मिळेल पण चांदीवर मात्र दबाव राहील. दीर्घकाळ युद्ध चालू राहिलं तर काय? औद्योगिक मंदी येईल. दीर्घ संघर्षाने तेलाचे दर वाढतील, पुरवठा साखळी विस्कळीत होईल आणि औद्योगिक मंदी येऊ शकते, ज्याचा चांदीवर नकारात्मक परिणाम होईल. नंतर शेवटचा आहे फेडचे व्याजदर. फेडने व्याजदर वाढवले तर डॉलर मजबूत होतो, चांदीवर दबाव येतो, दर कमी केले तर डॉलर पडतो आणि चांदी वाढते. तर हे आत्ताचे 17 मुद्दे आपण काढलेले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून आत्ता तरी ज्यांच्याकडे चांदी आहे त्यांनी होल्डवर ठेवावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी खालच्या भावामध्ये म्हणजे कॉमेक्सला चांदी $72 ते $75 प्रति अंशाला आली तर जरूर आपल्या बाजारात फिजिकली विकत घ्यावी. अर्थात माझ्या सांगण्यावरून तुम्ही सोनं चांदी खरेदी विक्री करू नका. तुम्हाला जर सोनं चांदी विकत किंवा विक्री करायची असेल तर तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिसचा सल्ला घ्या. त्याच्याशिवाय पुढं जाऊ नका. माझं सांगणं चुकू शकतं, तुमचा लॉस होऊ शकतो, तर त्याच्यामुळे माझ्या सांगण्यावर विश्वास न ठेवता सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिसचा सल्ला घ्या. तो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या.
चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.